अहो, ज्या लाडक्या बहिणीचं बोलता त्यांनी कधी सन्मान केला का? कोणत्या महिलांच्या बाबतीतलं धोरण राबलं? आता इथं आमच्या ताईंनी भाषण केलं, रोहिणीताईंनी. जे जे काही महिलांना आज मिळालेलं आहे, महिलांना शिक्षण मोफत, महिलांना राजकारणात आरक्षण, जे सरपंच पाहतो आपण, ज्या जिल्हा परिषद सदस्य पाहतो, सभापती पाहतो, सहकारात पाहतो, सगळ्यांचं कायदेशीर धोरण जर कोणी केलं असेल तर ते पवार साहेबांनी. आणि एवढंच नाही, अगदी तिला आर्थिक बळ मिळालं पाहिजे म्हणून वडिलांच्या हिश्श्यात आणि नवऱ्याच्या हिश्श्यात सुद्धा 50-50% जागा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पवार साहेबांनी केलं. सांगायचा मुद्दा असा आहे की कथनी आणि करणीत फरक नसतो. आर्थिक बळ मिळालं तर समाज सुद्धा आमच्या महिला भगिनींचा सन्मान करेल. 50% आबादी असलेला हा समाजातला महत्वाचा घटक, ज्या देशामध्ये महिलाचा सन्मान केला जात नाही तो देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. असा 100% विचार असणारे नेते कोण? तर ते आदरणीय शरद पवार साहेब.